व्हेरी वेलकम स्टुडंट्स. आता यापुढील जे सेक्शन 2 मधील डाउट्स आहे ते आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. यामधील फर्स्ट जो डाउट होता तो घेऊया. अ व्हील इज रोटेटिंग अबाउट एन ॲक्सिस थ्रू इट्स सेंटर ॲट 720 rpm. ठीक आहे, एक सांगितलं एक व्हील आहे ती रोटेट होत आहे, ॲक्सिस तिच्या सेंटरमधून पास झालाय आणि त्याचे नंबर ऑफ रोटेशन्स दिले 720 rpm. पुढे सांगितलं it is acted on by a constant torque opposing in motion for 8 seconds to bring it rest finally. म्हणजे फायनल एक टॉर्क ऍक्ट होणार आहे, कॉन्स्टंट टॉर्क ऍक्ट होणार आहे. आफ्टर 8 सेकंद नंतर, आफ्टर 8 सेकंद इट्स मोशन विल बी स्टॉप. आणि विचारलं व्हॉट इज द ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ दॅट टॉर्क. क्लिअर झालं. या ठिकाणी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया गिवन आहे, तो आहे 24/π. मग तुम्हाला काय फाईन करायचं आहे, टॉर्कची व्हॅल्यू फाईन करायची. मग सगळ्यात अगोदर नंबर ऑफ रोटेशन्स तुम्हाला दिलेले आहेत. सो जर तुम्ही आपण इथं घ्यायला गेलं तर नंबर ऑफ रोटेशन्स किती आहे, n इज इक्वल टू 720 रिव्होल्यूशन पर मिनिट. याला एकदा कन्वर्ट करून घेऊया. 720 RPS मध्ये डिवायडेड बाय किती करावं लागेल, 60. सो हे गेला. त्याच्यानंतर n इज इक्वल टू आला आहे 72/6 RPS. क्लिअर झालं. मग याच्यावरून ओमेगाची व्हॅल्यू भेटेल. ओमेगा इज इक्वल टू 2π मल्टिप्लाय बाय काय असतं n. सो यू गेट 2π. n व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करून देणार, 72 डिवायडेड बाय किती असेल, 6 असेल. यू गेट ओमेगा. पुढे विचारलं टॉर्क व्हॅल्यू किती असेल. मग आता टॉर्क आणि इथं ओमेगा आहे, त्यासाठी टायमिंग दिलेला आहे. टाइम इज इक्वल टू 8 सेकंड नंतर याच्यावर जे फायनल स्पीड असेल, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी असेल ती 0 असणार आहे. So the reason is that you applied a torque. So we have to find that torque value. Tau is equal to किती असतो, I multiply by alpha. Alpha ची व्हॅल्यू असते ओमेगा अपॉन टी. मग टाऊ इज इक्वल टू येऊन जाणार आहे I multiply by ओमेगा अपॉन टी. सो यू गेट टॉर्क इज इक्वल टू टाऊ. मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे 24/π. या ठिकाणी असेल 24/π. मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट केलेली आहे. मल्टिप्लाय बाय ओमेगा जो आलेला आहे तो 2π मल्टिप्लाय बाय 72/6. आणि हे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि तुम्हाला जे आन्सर भेटेल ते आन्सर बी येतं का सर्वांनी चेक करायचं. सोपा होता. चला मग आता पुढील प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर आहे सेकंड. सॉल्व्ह करून घेऊ. पहिल्यांदा प्रॉब्लेम काय ते समजून घेणार आपण. सो प्रॉब्लेम सेकंड इज अ सिलेंडर ऑफ डायमीटर 2r and mass m rest. So we take this problem on fresh page. बघा आता प्रॉब्लेम परत एकदा वाचून दाखवतो. महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. अ सिलेंडर ऑफ डायमीटर 2r and mass m rest on 2 pegs. पेक्स म्हणजे जनरली एक खुंटी असते, त्या खुंटीवरती हा सिलेंडर रेस्ट आहे. पुढे सांगितलंय कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज म्यू. व्हॅल्यू पण दिलेली आहे. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्यू सांगितलं. द डिस्टन्स 2r अपार्ट, दॅट मीन्स these two pegs are separated by a distance 2kr. Next, a gradually increasing torque is applied as shown in figure. Now here is torque is applied and this is value of that torque should be gradually increases, and they find the cylinder will be topple before it slips ease. तुम्हाला विचारलंय सिलेंडर हा स्लिप होण्याच्या आधी टॉपल होणार आहे. मग त्या कंडिशन जी असते टॉपलिंगची आणि स्लिपची, ती कंडिशन आपण कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन वरून चेक करतो. सो ते आस्क इनडायरेक्टली व्हॉट इज द ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ दॅट कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. प्रॉब्लेम सगळ्यांना समजला. आता बघूया प्रॉब्लेम मध्ये काय केलंय. या ठिकाणी मी तुम्हाला प्रॉब्लेम एकदा व्यवस्थित समजून सांगतो. लक्ष द्या इकडे सर्वांनी. तर फॉर एक्झाम्पल दिस इज अ cylinder. We draw this cylinder by different colors. Okay, now here is the cylinder. This cylinder will be raised by on 2 pegs.
Here is one peg. And here is another one. The distance between these two, आता हे दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे, ते डिस्टन्स आहे 2kr एवढं. त्यानंतर ऑब्विसली हा सेंटर असेल, हे सेंटरला ऍक्ट होणारा वेट असेल mg. त्यानंतर इथून ह्या कुठल्या एका पेगचं जे डिस्टन्स असेल ऑब्विसली त्याला आपण म्हणणार आहोत दिस इज द रेडियस ऑफ दॅट सिलेंडर. याचे डायमीटर जर 2r आहे, मी याला सेंटरला O म्हणतो. नाव हिअर इज अप्लाइड टॉर्क. आणि याची जी रेडियस असणार आहे ती रेडियस आहे r एवढी. त्यानंतर हा ऑब्विसली एक पॉइंट ऑब्जेक्ट म्हणून आपण कन्सिडर करणार आहोत. याचं वेट असणार आहे डाऊनवर्डला mg. इकडे याच्यावरती अप्लाय होणारा फोर्स असणार आहे फ्रिक्शनल फोर्स. कुठे ऍक्ट होणार, पूर्णपणे ज्या पेक्स होत्या ते मी ॲज अ पॉइंट ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर केलेले आहेत. इथे अप्लाय होणारा फोर्स असेल फ्रिक्शनल फोर्स. त्यानंतर याच्यावरती अप्लाय होणारा दुसरा फोर्स असेल नॉर्मल रिएक्शन फोर्स. मग हा mg, इथे अँगल जर थीटा असेल, या ठिकाणी अँगल थीटा आहे. हे टोटल डिस्टन्स 2kr होतं, म्हणजे हे डिस्टन्स आलं kr आणि हेही डिस्टन्स आलं kr एवढं. मग हा याचा एक कॉम्पोनंट असेल वेट कॉम्पोनंट. हा जर थीटा असेल तर हाही थीटा येऊन जाणार आहे. सो दिस थीटा बिलॉंग्स कॉम्पोनंट असेल mg कॉस थीटा आणि थीटा अपोजिट कॉम्पोनंट असणार आहे mg साइन थीटा. आता तुमची एक गोष्ट लक्षात येईल का वेट कॉम्पोनंट mg साइन थीटा आणि फ्रिक्शन एक्झॅक्टली काय आले अपोजिट टू इच अदर. टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो, टाऊ इज इक्वल टू अप्लाइड फोर्स मल्टिप्लाय बाय रेडियस परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणतो. आता या ठिकाणी जो फोर्स अप्लाय झालाय त्या फोर्सला आपण जनरल सिंपल एक फोर्स म्हणणार आहोत. तो कुठला फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स. सो टाऊ इज इक्वल टू एफ इंटू आर आला. त्यानंतर फ्रिक्शनल फोर्स वी गेट टाऊ अपॉन किती आला आर. क्लिअर झालं, ओके. आता काय करणार आहे आपण, इक्विलिब्रियम ऑफ टॉर्कची कंडिशन वापरणार. टॉर्क जनरली काय असतो, अप्लाइड फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग इथे अप्लाइड फोर्स कोणचा आहे, वेट कॉम्पोनंट. वेटचा कुठला कॉम्पोनंट असेल टेंजेन्शियल, म्हणजे mg चा कुठला कॉम्पोनंट येऊन जाणार आहे टेंजेन्शियल कॉम्पोनंट. आणि टॉर्क जर फाइंड करायचा असेल, टॉर्क इज इक्वल टू अप्लाइड फोर्स कोणचा आहे mg मल्टिप्लाय बाय साइन थीटा आणि मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. द ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठे आहे, सेंटरला. परपेंडिक्युलर डिस्टन्स या वेट कॉम्पोनंटला परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणचा आहे, रेडियसचा. दिसतंय सर्वांना, वेट कॉम्पोनंटला परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे रेडियस, म्हणजे mg साइन थीटा मल्टिप्लाय बाय काय असेल r असेल. आणि ज्यावेळेस हा टॉर्क जो आहे तो टॉर्क इन्क्रीजिंग टॉर्क आहे, इन्क्रीजिंग टॉर्क. म्हणजे हे जे इक्वेशन असेल ते असणार आहे टाऊ विल बी ग्रेटर दॅन mg साइन थीटा मल्टिप्लाय बाय r. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं, टॉर्क अपॉन रेडियस इज इक्वल टू असेल mg मल्टिप्लाय बाय साइन थीटा. आणि बाय इक्वेशन 1 टॉर्क अपॉन रेडियस काय आहे, फ्रिक्शनल फोर्स. सो यू गेट फ्रिक्शनल फोर्स विल बी ग्रेटर दॅन mg मल्टिप्लाय बाय साइन थीटा. ऑब्विसली इक्वेशन ट्रू होतं. केव्हा ट्रू होतं, ज्या वेळेस फ्रिक्शनल फोर्स हा मॅक्झिमम असेल त्यावेळेसच कंडिशन होऊ शकते टॉपलिंगची. क्लिअर झालं, चला मग आता पुढे घेऊया, पुढे सॉल्व्ह करू, याला सिम्प्लिफाय करणार. What is the by the definition of frictional force mu multiply by n. What is the value of n? या इक्वेशन तुम्हाला या इक्वेशन वरून तुम्हाला लगेच समजेल डायग्राम वरून की जो n आहे n ला बॅलन्स केलेलं आहे mg cos थीटा ने. क्लिअर होतंय. सो यू गेट फ्रिक्शनल फोर्स F इज इक्वल टू mu मल्टिप्लाय बाय mg मल्टिप्लाय बाय cos थीटा. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2. काय येऊन जातं, म्यू मल्टिप्लाय बाय mg cos थीटा विल बी ग्रेटर दॅन mg sin थीटा. mg and mg get cancel. Mu will be greater than, what is the value, cos theta upon sin theta upon cos theta, tan theta. We got this equation number 3. मग आता tan theta आपण डायग्राम वरून फाइंड करू शकतो.
मग कसं फाईन करणार बघा. आता इकडे सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. मी डायग्राम इथं ड्रॉ करतो, जी आता मी ड्रॉ केली त्याच पद्धतीने. हा सेंटर असेल, त्यानंतर या ठिकाणी ऑब्विसली हा त्याच्यावाला वेट कॉम्पोनंट होता एम जी एवढा. त्यानंतर इथून एवढं पॉईंट पर्यंतचं डिस्टन्स होतं ते होतं के आर एवढं, आणि ही त्याच्यावाली होती रेडियस. दिस इज द रेडियस. हा अँगल थिटा या ठिकाणी होता, आणि थिटा इथं असेल. हे डिस्टन्स तुम्हाला माहित नाही, त्याला मी एक्स म्हणतो. ठीक आहे, त्याला नाव देऊ. दिस इज ओ, याला म्हणतो मी ए. दिस इज बी. नाव हिअर इज अ फॉर्मेशन ऑफ ट्रायंगल. हा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. मग या ठिकाणी तुम्हाला एक्स व्हॅल्यू फाईन करायची आहे. मग एक्स व्हॅल्यू कशी फाईन करणार? सिंपल पायथागोरस वापरणार. आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस के मल्टीप्लाय बाय आर ब्रॅकेट स्क्वेअर. मग याला सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफाय करताना कसं आन्सर येऊन जाईल. सो एक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ व्हॅल्यू असणार आहे आर स्क्वेअर मायनस के आर ब्रॅकेट स्क्वेअर. ही कशाची व्हॅल्यू भेटली? एक्स व्हॅल्यू भेटली. ठीक आहे, मग आता तुम्ही टॅन थिटा याच्यावरून फाईन करणार. टॅन थिटा इज इक्वल टू काय असतो? अबा अँगल थिटा असेल. त्यानंतर याचा अपोजिट किती आहे? के आर, आणि याचा ॲडजस्टंट किती आहे? एक्स. म्हणजे येऊन जातो तो के आर डिवायडेड बाय किती असेल? एक्स. व्हॅल्यू टाकूया. सो यू गेट टॅन थिटा इज इक्वल टू के आर अपॉन एक्स व्हॅल्यू या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करून देऊया. ती असेल आर स्क्वेअर मायनस के आर ब्रॅकेट स्क्वेअर. आता या ठिकाणी सर्वांना टॅन थिटाची व्हॅल्यू जर भेटली असेल तर ती आपण कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन मध्ये, म्हणजे आपल्या इक्वेशन नंबर 3 मध्ये जर सबस्टिट्यूट करून दिली. सो म्यू विल बी ग्रेटर दॅन, यू गेट व्हॅल्यू के आर डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर मायनस के मल्टीप्लाय बाय आर ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता आपला ऑप्शन जो दिलाय तो ऑप्शन नुसार आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो. ठीक, ऑप्शन नुसार काय दिलेलं आहे? के दिलेला आहे, आणि अंडर रूट 1 अपॉन म्हणजे जर ऑप्शन 1 जर बघितला तुम्ही, ऑप्शन 1 कसा आहे? म्यू विल बी लेस दॅन के अपॉन रूट ऑफ 1 मायनस के स्क्वेअर. म्यू विल बी ग्रेटर दॅन के अपॉन रूट ऑफ 1 मायनस के स्क्वेअर. म्यू विल बी ग्रेटर दॅन रूट ऑफ 1 मायनस स्क्वेअर स्क्वेअर, अँड व्ही विल बी लेस दॅन 1 मायनस के स्क्वेअर. असे ऑप्शन आहे. मग आपण आपल्या प्रॉब्लेम्सला काय करूया? अजून सिम्प्लिफाय करू. सो हिअर इज जो आर आहे तो आपण डिवाइड करूया. सो तो आन्सर येऊन जाईल आपल्याला. म्यू विल बी ग्रेटर दॅन रूट ऑफ आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर 1 मायनस काय असणार आहे? के स्क्वेअर. ऑप्शन चेक करू. सो यू गेट ऑप्शन बी. ऑप्शन बी तुमचं काय आहे? करेक्ट आहे. क्लिअर झालं सर्वांना? सोपं होता. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 3. महत्वाचा आहे बघा. युनिफॉर्म रॉड. हे सगळे जे प्रॉब्लेम चालले ते सेक्शन सेकंड मधील, एक्सरसाइज 1 मधील सेक्शन सेकंड मधील प्रॉब्लेम्स आहे. युनिफॉर्म रॉड ए बी ऑफ वेट 100 न्यूटन रेस्ट ऑन अ रफ पेक at C and force F acts as A as shown in figure. If BC is equal to CM and tan alpha is equal to 4 upon 3, and they asking the minimum coefficient of friction at C is. तुम्हाला त्यांनी विचारलंय जो पॉइंट C आहे, हा पॉइंट C, या पॉइंट C वरती मिनिमम कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन व्हॅल्यू किती असेल. पुढे त्यांनी असं पण सांगितलं का वेअर M is mid point of the rod. M हा काय जनरली त्या रॉडच्या मिड पॉइंटला आहे. मग आता कसं सोडवणार? चला मग आता याला सॉल्व्ह करायला सुरुवात करू. हा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला देत असताना त्यांनी असं सांगितलं की असा एक रॉड आहे. आता इथं ज्या पद्धतीने दाखवलंय त्याच वेने आपण घेतोय. सो हिअर इज अ युनिफॉर्म रॉड ए बी. अगेन doing some same mistake. So here is we change color.
नाव हा रॉड आहे. ओके, याला नावही देऊ आपण छानपैकी. हा असेल ए, हा असेल बी, त्यानंतर ही असेल या रॉडची एक्स डायरेक्शन आणि इकडे वरती असणार आहे वाय डायरेक्शन. ठीक आहे. त्यानंतर पुढे त्यांनी असं सांगितलं की पॉइंट पी एम जो आहे, दिस पॉइंट एम इज ॲक्च्युअली मिड पॉइंट ऑफ दॅट रॉड. त्यानंतर याचं वेट ऑब्वियसली डाऊनवर्डला असणार आहे एम जी, बट is doing some angle and this angle is alpha. They are given tan alpha is equal to 4/3. So definitely we find the value of tan, that alpha value tan inverse of 4/3, and this value is 53.13 degree. ठीक आहे. त्यानंतर हा जो एम जी कॉम्पोनंट जो आहे, व्यवस्थित बघा, तिने काहीतरी अँगल तयार केला आहे, त्यामुळे दाखवत असताना तर आपल्याला ॲज अन अँगल म्हणून रिप्रेझेंट करावं लागेल. हा ठिकाणी एम जी हा अँगल असेल, सो रिझॉल्व करणार. हा असेल त्याचा एक कॉम्पोनंट, तो येऊन जाणार आहे एम जी कॉस अल्फा, आणि दुसरा असणार आहे त्याच्यावाला परपेंडिक्युलर कॉम्पोनंट, तो असेल एम जी साइन अल्फा. ओके. एम जी साइन अल्फा. ठीक. पुढे त्यांनी काय सांगितलं की पॉइंट सी जो आहे, पॉइंट सी ला दिस इज द स्मॉल पेग, इज ॲक्च्युअली रेस्ट ऑन दॅट पेग. ठीक आहे. ओके, या ठिकाणी हा पॉइंट सी असेल. नाव याची जर टोटल लेंथ जर बघितली, या रॉडची टोटल लेंथ जी आहे ती लेंथ आहे एल एवढी. त्यानंतर मग हे बी टू एम हे डिस्टन्स, एम जर मिड पॉइंटला असेल, बी टू एम हे डिस्टन्स येऊन जातं L/2 एवढं. मग बी टू सी हे डिस्टन्स किती असणार आहे L/4, आणि सी टू एम हे सुद्धा डिस्टन्स किती असणार आहे L/4 एवढं. त्यानंतर पॉइंट ए टू सी हे डिस्टन्स किती असेल, पॉइंट ए टू सी हे डिस्टन्स तुम्ही इझिली फाइंड करू शकता, ते असेल 3L/4 एवढं. आता हे कसं समजून घ्यायचं बघा. हा असा रॉड दिलेला आहे, हे डिस्टन्स आहे बी, हे डिस्टन्स आहे ए, या ठिकाणी पॉइंट सी, आणि या ठिकाणी मिडल पॉइंट आहे एम. मग टोटल लेंथ जर एल एवढी असेल, हे डिस्टन्स किती आलं मग L/2. त्यानंतर हे डिस्टन्स किती असणार आहे L/2. जो रॉड आहे तो कशाच्या अलॉंग्स रोटेट होतोय, सॉरी पॉइंट सी च्या अलॉंग्स, म्हणून हे डिस्टन्स असणार आहे L/4. त्यानंतर हे डिस्टन्स आहे L/4. हे दोन्ही का सेम घेतलं, त्यांनी सांगितलंय BC इज इक्वल टू CM एवढं. पुढे त्यांनी असं मेन्शन केलं की M2 हे डिस्टन्स जर L/2 असेल तर C हा आपला पिवोट पॉइंट आहे, त्यामुळे हे डिस्टन्स येऊन जातं 3L/4 एवढं. त्यानंतर पॉइंट ए ला फोर्स अप्लाय झालाय, पॉइंट ए ला फोर्स अप्लाय झालाय, हा फोर्स अप्लाय होणारा परपेंडिक्युलर आहे. पॉइंट सी आणि आपला जो हा पेग आहे याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स डेव्हलप असेल, किंवा असेल फ्रिक्शनल फोर्स F एवढा. मग आपण इथं सिंपल काय वापरणार आहे, जसं की अँगल अल्फा फाइंड करून घेतला, मग याच्यावरती किती फोर्सेस अप्लाय झाले ते बघूया. पहिला फोर्स जो एक्सटर्नली अप्लाय झाला तो. त्यानंतर या पॉइंट सी ला काहीतरी नॉर्मल रिएक्शन फोर्स असेल, तो असेल N एवढा, बरोबर. या पॉइंट सी वरती अप्लाय होणारा नॉर्मल रिएक्शन फोर्स N एवढा. किती फोर्सेस अप्लाय झाले ती एकदा काउंट करू. नॉर्मल रिएक्शन फोर्स mg cos alpha along the x direction, mg sin alpha along the निगेटिव्ह y डायरेक्शन, कारण की डाऊनवर्डला चालला म्हणून तो निगेटिव्ह y डायरेक्शनला. तिसरा फोर्स, ही झाली 3 फोर्सेस. चौथा फोर्स असेल फ्रिक्शनल फोर्स, आणि पाचवा फोर्स आहे नॉर्मल रिएक्शन फोर्स. मग ही कंडिशन जी असेल ती कंडिशन घेणार आहोत आपण इक्विलिब्रियमची. मग बाय युजिंग दी इक्विलिब्रियम कंडिशन या ठिकाणी प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. एकदम सिंपल आहे. मग इथे म्हणणार आपण by using torque is in equilibrium. टॉर्क इज इन इक्विलिब्रियम म्हणजे काय घेतो, नेट टॉर्क इज इक्वल टू काय असतो 0.
मग नेट टॉर्क झिरो फाईन करायचा. कसं फाईन करणार बघा, जो पॉइंट ए होता ना, हा पॉइंट ए, या पॉइंट ए ला असा फोर्स अप्लाय झालाय, म्हणजे पॉइंट ए चं रोटेशन करतोय तो अँटी क्लॉकवाईज रोटेशन. मग काय घेणार, पहिल्यांदा टॉर्कचा सिंपल फॉर्म्युला, अप्लाइड फोर्स मल्टिप्लाय बाय इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग हा फोर्स अप्लाय झाला एफ एवढा, बरोबर. त्यानंतर परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, तर ते परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठपर्यंतचं, पॉइंट सी पर्यंतच. मग पॉइंट सी हा ऍक्च्युअल ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. या ऍक्सिस ऑफ रोटेशनला बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय का, हा पॉइंट सी ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. त्यानंतर या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून हे झालं त्या अप्लाइड फोर्स मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स, दिसतंय, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि हा अप्लाइड फोर्स. मग फोर्स किती अप्लाइड होता, एफ एवढा. परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, तर ते परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण फाइंड केलं, किती आलं ते 3l/4. ओके. त्यानंतर दुसरा फोर्स कुठला आहे, व्हेरी गुड, दुसरा फोर्स कोणता आहे, फ्रिक्शनल फोर्स. त्याच्या सेम डायरेक्शनला आहे, तो ऍक्सिस वरती जे तो येत नाही. त्याच्यानंतर नॉर्मल रिएक्शन तो सुद्धा पॉइंट वरती येतोय, तोही येत नाही. mg cos अल्फा तोही त्याच्या पॅरलल झालाय, तोही येत नाही. मग कुठला उरला, mg sin अल्फा. आणि जर व्यवस्थित बघितलं तर mg sin अल्फा याला डाऊनवर्डला ओढतोय, म्हणजे याचा जो टॉर्क अप्लाय होणार आहे तो टॉर्क क्लॉकवाईज डायरेक्शनला असेल असा, आणि तो कुठे डाऊनवर्डला, त्यामुळे येऊन जातो mg sin अल्फा. क्लिअर झालं सर्वांना, हा अप्लाय होणारा mg sin अल्फा, हा mg sin अल्फा दिसला, हा mg sin अल्फा. आणि त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स हा फोर्स आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, l/4 एवढं. म्हणजे पुढे येऊन जाणार आहे l/4, here is l/4 is equal to 0. आणि याला जर सॉल्व केलं तर तुम्हाला ती फोर्सची व्हॅल्यू जी भेटते, याला व्यवस्थित सॉल्व केलं तर ती फोर्स व्हॅल्यू भेटते तुम्हाला F is equal to AT/3. काय करणार, साइन अल्फाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देणार, म्हणजे साइन 53/13 याची व्हॅल्यू जर सॉल्व केली ती येऊन जाते 0.80. mg व्हॅल्यू दिलेली आहे वेट. मग आता याच्यावर जे वेट आहे ते वेट तुम्हाला दिलंय, वेट किती आहे 100 न्यूटन एवढं. मग या ठिकाणी तुम्ही वेट सबस्टिट्यूट करणार 100 न्यूटन, ती व्हॅल्यू सगळ्या याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून घ्या. एल आणि एल ऑब्विसली कॅन्सल होऊन जाणार आहे, आणि जर तुम्ही याला सॉल्व केलं तर त्या फोर्सची व्हॅल्यू भेटते AT/3. त्यानंतर आता राहिलेले इक्विलिब्रियम कंडिशनला आहे टॉर्क फाइंड करून घेतला. मग आता आपण समेशन करणार फोर्स अप्लाइड ऑन एक्स ऍक्सिस, आणि पुढे समेशन करणार फोर्स अप्लाइड अलॉंग वाय ऍक्सिस, बोथ आर 0 बिकॉज इट इज इन इक्विलिब्रियम कंडिशन. का करायचं हे 0, कारण की तो कुठे आहे, इक्विलिब्रियम कंडिशनला आहे म्हणून. मग आता फोर्सेस एक्स डायरेक्शनला आणि वाय डायरेक्शनला किती अप्लाइड झाले ते बघूया. mg cos अल्फा कुठे अप्लाय झालाय, एक्स डायरेक्शनला. त्यानंतर दुसरा कुठला फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स, तो कुठे आला, निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला. ठीक आहे. मग आपण सिंपल काय घेणार, फ्रिक्शनल फोर्स, बरोबर, फ्रिक्शनल फोर्स मायनस काय असेल, mg cos अल्फा इज इक्वल टू 0. त्यानंतर वाय डायरेक्शनला किती फोर्सेस अप्लाय झाले, जर वाय डायरेक्शनला आपण फोर्सेस जर बघितले तर कुठले कुठले फोर्सेस अप्लाय झाले, नॉर्मल रिएक्शन फोर्स आणि mg sin अल्फा, बोथ आर अपोजिट टू इच अदर. आणि तिसरा कोणता फोर्सेस आहे, वाय डायरेक्शनला अप्लाय होणारे फोर्सेस व्यवस्थित बघा. वाय डायरेक्शनला नॉर्मल रिएक्शन ऍक्ट होतोय, त्यानंतर हा F सुद्धा ऍक्ट होतोय, आणि त्यानंतर हा mg sin अल्फा. आता हे कसं समजून घ्यायचं बघा, या ठिकाणी हा असा रॉड होता, हा त्याचा पॉइंट सी होता, सी वरती अप्लाय होणारा फोर्स होता नॉर्मल रिएक्शन, त्यानंतर ए वरती अप्लाय होणारा फोर्स होता एफ, आणि त्यानंतर मिडल पॉइंट वरती जो फोर्स अप्लाय झाला तो होता mg sin अल्फा. मग याला कसं सॉल्व करणार, याची फ्री बॉडी डायग्राम जर ड्रॉ केली तर n प्लस एफ mg अलॉंग वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला कसं होतं बघा, इकडे अप्लाय होणारा फोर्स होता mg cos अल्फा,
आणि त्यानंतर इकडे दुसरा फोर्स होता फ्रिक्शनल फोर्स. बोथ आर अपोजिट टू इच अदर. हा पॉईंट सी होता, त्यामुळे घेताना असं घेतलं mg मायनस एफ मायनस mg कॉस अल्फा. यानंतर याला कसं घेणार, नॉर्मल प्लस अप्लाइड फोर्स मायनस mg साइन अल्फा इज इक्वल टू 0. क्लिअर झालं. यावरून n प्लस एफ व्हॅल्यू किती आहे 80/3 मायनस mg किती आहे 100 आणि साइन अल्फा किती असेल 0.80 इज इक्वल टू 0. हे जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व केलं तर तुम्हाला नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू भेटते 160/3. मग आता हे नॉर्मल कशासाठी फाइंड केलं तर बघूया. हे नॉर्मल कशासाठी फाइंड केलं, बाय द डेफिनेशन ऑफ फ्रिक्शन, फ्रिक्शनची व्हॅल्यू किती असते म्यू मल्टिप्लाय बाय एन. mg cos अल्फाला तिकडे जर घेऊन गेलो इज इक्वल टू काय असणार आहे mg cos अल्फा. त्यानंतर फ्रिक्शनची व्हॅल्यू, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनच तुम्हाला फाइंड करायचं आहे. सो म्यू एन व्हॅल्यू या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करून देणार आहोत 160/3 इज इक्वल टू mg जी व्हॅल्यू आहे ती आहे 100 आणि cos 53/13 त्याची व्हॅल्यू येऊन जाते 0.16. आता याला काय करायचं, सिम्पली सॉल्व करणार. कसं सोडवणार, आता हे कॅल्क्युलेशन तर तुम्हाला येतं. सो यू गेट कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू, इथं असेल 100 मल्टिप्लाय बाय 60 म्हणजे 60 मल्टिप्लाय बाय 3 आपण किती असणार आहे 160. त्यानंतर हे असेल 180/160. दिस अँड दिस गेट कॅन्सल. सो यू गेट कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन 9/8. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू किती येऊन जाते 9/8. काय केलं परत एकदा समजून सांगतो बघा. हे बघा, जो आपला ऑप्शन येतो तो ऑप्शन आहे ऑप्शन ए. मी काय केलं डायग्राम मध्ये, परत एकदा डायग्राम तुम्हाला सर्वांना मी व्यवस्थित ड्रॉ करून सांगतो. तर डायग्राम मध्ये असं दिलंय, हा रॉड दिलाय, हा असा रॉड आहे. त्याच्यानंतर हा पॉइंट सी आहे ज्याच्या अलॉंग्स तो ऑसिलेट होणार आहे, सॉरी रोटेट होणार आहे पॉइंट सी. त्यानंतर हे आहे बी टू सी डिस्टन्स, ते दिलंय. ते कसं दिलंय, बी टू सी डिस्टन्स इज इक्वल टू सी टू एम डिस्टन्स आहे. हा पॉइंट ए असेल, ए वरती हा अप्लाय होणारा फोर्स असेल एफ. दिस अप्लाइड फोर्स इज परपेंडिक्युलर. त्यानंतर सी मध्ये आणि ह्या पॉइंट्स, हा जो पेग आहे याच्यामध्ये जे फ्रिक्शन असेल तो फ्रिक्शनल फोर्स असणार आहे एफ एवढा. त्यानंतर या ठिकाणी वेट ऍक्ट झालाय mg, त्याने काहीतरी अँगल तयार केलाय तो आहे अल्फा. याला रिझॉल्व करणार तो असेल mg साइन अल्फा आणि हा दुसरा कॉम्पोनंट असणार आहे mg cos अल्फा. क्लिअर झालं. याची लेंथ यानुसार असेल, लेंथ तुम्हाला फाइंड करता येईल. मग तुम्हाला करायचं काय, टॉर्क इन इक्विलिब्रियम पहिल्यांदा फाइंड करणार. टॉर्क इन इक्विलिब्रियम कसं फाइंड करणार बघा, अप्लाइड फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग आता पॉइंट सी हा ऍक्च्युअल रोटेट होणारा पॉइंट आहे. मग सी टू ए मधलं डिस्टन्स किती आलं 3l/4. मग पहिला टॉर्क कसं फाइंड करणार, अप्लाइड फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आलं 3l/4. त्यानंतर दुसरा फोर्स कोणता आहे mg cos अल्फा, तो टॉर्कच्या याच्यामध्ये येईल का, नाही तो कुठे लाईन ऑफ ऍक्शन वरती, त्याच्यामुळे तो कॅल्क्युलेशन मध्ये येत नाही. त्यानंतर फ्रिक्शनल फोर्स आहे, हाही कुठे लाईन ऑफ ऍक्शन वरती, तोही कॅल्क्युलेशन मध्ये येत नाही. मग उरलं कोण mg साइन अल्फा. मग mg साइन अल्फा आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, हा फोर्स सॉरी हे डिस्टन्स आणि हा अप्लाइड फोर्स, दोन्ही किती असणार आहे 90 डिग्री. आणि हे डिस्टन्स किती आहे l/4. कुठून काढलं ते या ठिकाणी, सिंपल आहे ना. मग मायनस, कारण की डाऊनवर्डला आला म्हणून mg साइन अल्फा मल्टिप्लाय बाय किती आलं l/4 आणि इक्विलिब्रियमला आहे म्हणून टोटल टॉर्क किती असेल 0. आता उरला प्रश्न तुम्हाला वाटला असेल की अल्फा कुठून आला. आता अल्फा काय 53.13 डिग्री. कसा फाइंड केला तर tan अल्फा इज इक्वल टू 4/3 होता, त्याला इन्व्हर्स केला, अल्फाची व्हॅल्यू फाइंड केली आणि 4 ची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. त्या 4 ची व्हॅल्यू येऊन जाते 80/3. क्लिअर झालं. त्यानंतर आपण सायमल्टेनियसली एफ एक्स फाइंड केला, सायमल्टेनियसली एफ वाय फाइंड केला, म्हणजे एक्स डायरेक्शनला अप्लाय होणारे फोर्सेस. तर एक्स डायरेक्शनला किती फोर्सेस अप्लाय झाले mg cos अल्फा, याला अपोजिट काय होता फ्रिक्शनल,
तुम्ही घेत असताना mg cos अल्फा मायनस फ्रिक्शन घेतलं इज इक्वल टू 0, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे कोणाला वाटलं असं घ्यायचं mg cos अल्फा मायनस एफ मायनस फ्रिक्शनल फोर्स, तर ही तुम्ही घेऊ शकता. कारण की इज इक्वल टू 0 चे ते परत काय येऊन जाणार आहे mg cos अल्फा इज इक्वल टू म्यू मल्टिप्लाय बाय n बाय द डेफिनेशन ऑफ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. क्लिअर झालं. मग यावरून सगळ्यात अगोदर आपण हे इक्वेशन तयार करून घेतलं. त्यानंतर वाय डायरेक्शनला अप्लाय होणारे फोर्सेस कुठले होते, हा पॉईंट बी होता. वाय डायरेक्शनला पॉईंट सी ला अप्लाय झाला फोर्स आहे नॉर्मल रिएक्शन. त्यानंतर पॉईंट ए वरती अप्लाय होणारा फोर्स आहे एफ, आणि त्यानंतर डाऊनवर्डला अप्लाय होणारा फोर्स होता एम जी साइन अल्फा. याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला इक्वेशन भेटलं एन प्लस एफ मायनस एम जी साइन अल्फा इज इक्वल टू 0. आणि याला जर सॉल्व केलं तर नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू भेटते एन इज इक्वल टू 160/3. मग याचं करायचं काय, तर हे जे इक्वेशन आलंय ना एम जी कॉस अल्फा, त्याच्यामध्ये एन ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्या. तुम्हाला काय भेटेल, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू ती किती आली 9/8. 9/8 आली. म्हणजे आपला ऑप्शन बघायचा, आपला ऑप्शन कुठला करेक्ट आला. सो यू गेट ऑप्शन ए इज युअर करेक्ट. पुढील जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम नंबर 8, आणि त्या प्रॉब्लेम नंबर 8चा आता आपल्याला सोल्युशन बघायचं आहे. सगळ्यात अगोदर मी प्रॉब्लेम वाचून दाखवतो, प्रॉब्लेम समजून घ्या. One stick leans on another as shown in figure. ठीक आहे. A right angle is formed where they meet and the right stick makes an angle theta with the horizontal. पुढे दिलंय the left stick extends infinitesimally beyond the end of the right stick. The coefficient of friction between two stick is mu. जर व्यवस्थित बघितलं तर या ठिकाणी जे दोन स्टिक मध्ये फ्रिक्शन होणार आहे, ऑब्विसली हा फ्रिक्शनल फोर्स असेल, स्टॅटिक फ्रिक्शन असेल, बिकॉज ही जी स्टिक असेल मी याला राईट स्टिक म्हणतो. त्यानंतर ही जी दुसरी असेल ती ऑब्विसली काय असणार आहे, लेफ्ट स्टिक. दोन्हींमध्ये जो अँगल फॉर्म झाला आहे तो आहे परपेंडिक्युलर. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन त्यांनी सांगितलंय म्यू. नेक्स्ट बघूया. The stick have the same mass density. Next, the stick have the same mass density per unit length. मग आता mass density per unit length काय असते ते आपण घेतलंय. Rho is equal to dm/dl. This is we called as a mass density per unit length. ठीक आहे. पुढे बघू. And both are hinged at the ground. आता जर इथं व्यवस्थित बघितलं तर हा जो ग्राउंड पॉइंट दिलाय ऍक्च्युअली हा ग्राउंड पॉइंट त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल. कारण की जर व्यवस्थित बघितलं तर ही जी लेफ्ट स्टिक आहे ती अशी खाली येऊन जाणार आहे, आणि जी राईट स्टिक असेल तीही या पद्धतीने खाली येऊन जाणार आहे. क्लिअर झालं. ओके, पुढे बघूया. नेक्स्ट, व्हॉट इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ टॅन थीटा फॉर विच द स्टिक डू नॉट फॉल. तर त्यांनी असं सांगितलं की जो टॅन थीटा असेल, टेंजेन्शियल अँगल, हा जो अँगल असेल थीटा, हा थीटा मिनिमम किती असेल जेणेकरून या दोन्ही ज्या स्टिक्स असतील त्या दोन्ही स्टिक्स खाली येणार नाही. आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं इक्वेशन विचारलंय की टेक कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.04. मग त्याला कसं सॉल्व्ह करायचं ते पहिल्यांदा समजून घेऊ. तर या ठिकाणी दोन स्टिक्स दिले. सो हिअर इज वन स्टिक. बघा, दोन स्टिक दिले. मी याला दोन कलर यूज करतो. सो हिअर इज वन स्टिक. त्यानंतर या ठिकाणी दुसरी एक स्टिक असेल. ऑब्वियसली दिस इज द परपेंडिक्युलर टू फर्स्ट वन. ही सेकंड स्टिक असणार आहे. त्यानंतर या दोन्ही ज्या ठिकाणी प्रेझेंट असतील तो ऍक्च्युअली त्याचा ग्राउंड सरफेस असेल. सो दिस इज द ग्राउंड सरफेस. नाउ here is the angle. Obviously angle is 90 degree. Then both are perpendicular and here is angle theta, so we have to find that theta. We call as this point P and this point is Q. Now next, here is length L of the we call as this is a right stick.
and this is the left stick. लेफ्ट स्टिक. आता पुढे काय करता येईल ते समजून घेऊ. सगळ्यात अगोदर मास कुठे ऍक्ट झालेला असेल म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑब्विसली याचा सेंटरला असेल. हा सेंटरला ऍक्ट झालेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. याला म्हणूया आपण दिस इज द M2G बिकॉज इट इज अ राईट स्टिक. त्यानंतर याचाही असेल सेंटरला, वी कॉल्ड एज दिस इज M1G फॉर लेफ्ट स्टिक. त्यानंतर नॉर्मल रिॲक्शन फोर्स जर घेतला तर लेफ्ट स्टिक वरती राईट स्टिकच्या सपोर्टला म्हणजे परपेंडिक्युलर असल्यामुळं हा जो फोर्स असेल दिस इज द नॉर्मल रिॲक्शन फोर्स आणि दोघांमध्ये या ठिकाणी हे फ्रिक्शन असेल, फ्रिक्शन फोर्स. त्यानंतर याला जर आपण रिझॉल्व केलं तर या ठिकाणी जी लेंथ असेल ती असणार आहे L/2. या L/2 ला जर रिझॉल्व केलं तर हा असेल L/2 एवढं डिस्टन्स, L/2 साइन थीटा आणि हे जे डिस्टन्स असणार आहे ते असेल L/2 कॉस थीटा. आता एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, दोन्ही परपेंडिक्युलर आहे त्यामुळं ज्या दोघांचा सेंटर ऑफ मास जो असेल तो एकाच लाईन मध्ये असणार आहे. म्हणजे सेंटर ऑफ मास जर व्यवस्थित बघितला तर तो एकाच लाईन मध्ये आला आहे. तर आता याचा सेंटर ऑफ मास इथं न राहता या स्टिकचा सेंटर ऑफ मास याची जी लाईन जॉईन केली आहे या ठिकाणी असेल, हा M2G. सो दिस इज M2G. आता एक काम करू, टॅली करू. काय टॅली करणार तर किती फोर्सेस याच्यावरती ऍक्ट झाले ते बघा. लेफ्ट स्टिक जर घेतली, लेफ्ट स्टिक तुम्हाला समजेल की ही अशी लेफ्ट स्टिक आहे. त्यानंतर या लेफ्ट स्टिक वरती किती फोर्सेस ऍक्ट झाले तर पहिला त्याच्या सेंटर पासून ऍक्ट झालेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यानंतर त्याच्यावरती ऍक्ट झालेला नॉर्मल रिॲक्शन फोर्स आणि ऑब्विसली हा असेल ग्राउंड. आणि हा पिवट पॉइंट आहे म्हणजे या पॉइंटच्या अलॉंग्स, पॉइंट क्यूच्या अलॉंग्स हा जो रॉड आहे तो असा रोटेट होणार आहे. त्यानंतर ही असेल याच्यावरली लेंथ. मग इथं कंडिशन काय पाहिजे तर मिनिमम व्हॅल्यू ऑफ थीटा पाहिजे जेणेकरून जी स्टिक असेल ती खाली पडणार नाही, दोन्ही स्टिक खाली पडणार नाही. मग या ठिकाणी आपण सिंपल काय वापरणार तर इक्विलिब्रियम, टॉर्क इक्विलिब्रियम आपण यूज करू शकतो. मग इथं म्हणतो मी बाय युजिंग balancing condition of torque on left stick. सगळ्यात सुरुवातीला कोणावरती घेणार आहोत आपण बॅलन्सिंग कंडिशन लेफ्ट स्टिक वरती यूज करू. मग ही आहे आपल्यावरली लेफ्ट स्टिक, दिस इज द लेफ्ट स्टिक. मग आता किती फोर्सेस ऍक्ट झाले दोन, कोणचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, नंतर काय आहे नॉर्मल रिॲक्शन फोर्स. मग बॅलन्सिंग कंडिशन म्हणजे दोन्ही साईडचे जे टॉर्क असतील ते काय असतील इक्वल असतील. म्हणजे आपण नेट टॉर्क ज्याला म्हणतो ना आपण नेट टॉर्क इज इक्वल टू 0. यालाच कसं घेणार n मल्टिप्लाय बाय पहिला फोर्स कोणता अप्लाय झाला नॉर्मल रिॲक्शन म्हणजे तो किती असणार आहे n, त्यानंतर परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे ते l एवढं, n मल्टिप्लाय बाय l इज इक्वल टू काय असेल M1G आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर हा झाला त्याच्यावाला ऍक्च्युअल लाईन ऑफ ऍक्शन आणि त्यानंतर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स एवढं, लाईन ऑफ ऍक्शन वरती हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग हे परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे तर व्यवस्थित ऑब्झर्व करा, तुमच्या लक्षात येईल. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स L/2 साइन थीटा एवढा आहे. कसं काय तर एवढं डिस्टन्स आलंय L/2 साइन थीटा. सो ते येऊन जातं M1G मल्टिप्लाय बाय L/2 इंटू साइन थीटा. काय कॅन्सल झालं, लेंथ अँड लेंथ गेट कॅन्सल. सो वी गेट n इज इक्वल टू
m1g अपॉन 2 मल्टिप्लाय बाय साइन थिटा. वी काढायचं. दिस इज इक्वेशन 1. क्लिअर झालं? ओके ठीक. आता हे झालं बॅलन्सिंग कंडिशन होती टॉर्क साठीची. म्हणजे हे डिस्टन्स आपण फाइंड केलं, परपेंडिक्युलर डिस्टन्स, आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आलंय त्याच्यासाठी एल अपॉन 2 साइन थिटा एवढं या पॉइंटला परपेंडिक्युलर असणारं डिस्टन्स. ठीक आहे. आता पुढील आहे, हे झालं लेफ्ट स्टिक साठी. त्यानंतर आता राईट स्टिक साठी आपण घेणार आहोत. जर राईट स्टिक जर डायग्राम मध्ये व्यवस्थित बघितलं, या राईट स्टिक साठी जो फोर्स अप्लाय झालाय तो आहे फ्रिक्शनल फोर्स. आता तो कसा समजून घ्यायचा बघा. या वेळी तुमच्यावाली अशी ही राईट स्टिक असेल, त्यानंतर ती ऑब्विसली ग्राउंडवर असणार आहे. त्यानंतर हा जो अँगल असेल, हा अँगल असणार आहे थीटा, आणि याच्यावरती अप्लाय होणारे फोर्स, तर पहिल्यांदा याच्यावरती अप्लाय होणारा फोर्स होता फ्रिक्शनल फोर्स, आणि ही असेल याच्यावरली लेंथ एल एवढी. हा पिवोट पॉइंट आहे, पॉइंट पी. हा ऍक्च्युअल त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, या वेळी खाली येणार आहे. मग घेणार आपण अगेन बाय युजिंग balancing condition of torque on right stick, मग आता ही बॅलन्सिंग कंडिशन राईट स्टिक साठी काय असणार आहे, किती फोर्सेस अप्लाय झाले ते बघणार. पहिला कोणता फोर्स होता, फ्रिक्शनल फोर्स, म्हणजे असेल एफ मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स, किती आलं एल, इज इक्वल टू. त्यानंतर कोणता होता वेट, वेट किती होता एम जी, सॉरी तो एम जी होता का नाही, किती होता एम टू जी. ही झाली त्याच्यावरली लाईन ऑफ ऍक्शन, आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण घेतलं, हे किती आलं एल अपॉन 2 साइन थीटा, आणि हे जे डिस्टन्स आलंय ते एल अपॉन 2 काय आहे कॉस थीटा. म्हणजे हा असेल एफ मल्टिप्लाय बाय एल एम टू जी एल अपॉन 2 मल्टिप्लाय बाय कॉस थीटा. So length and length get cancel. We get frictional force m2g upon 2 multiply by किती आलं cos theta. क्लिअर झालं सर्वांना? हे झालं इक्वेशन सेकंड. ओके ठीक. आता जर मी दोन्ही वेट जर आपण कन्सिडर केले, जसं की पहिलं वेट होता m1g मल्टिप्लाय बाय साइन थीटा इज इक्वल टू, दोन्ही वेट सेमच असले पाहिजे तरच बॅलन्सिंग कंडिशन अचीव होणार आहे. पुढे असेल m2g मल्टिप्लाय बाय कॉस थीटा. हे कशासाठी, ज्यावेळेस दोन्ही वेट सारखेच असतील त्यावेळेस ते दोन्ही स्टिक खाली येणार नाही. आणि जर याचा रेशो जर घेतला तर काय येऊन जातो m1 अपॉन m2 इज इक्वल टू काय असेल tan थीटा. वी काढायचं. दिस इज इक्वेशन 4, सॉरी दिस इज इक्वेशन 3. मग आता फ्रिक्शनलची कंडिशन काय आहे की फ्रिक्शन इज मच ग्रेटर दॅन म्यू मल्टिप्लाय बाय एन पाहिजे. मग फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय आला आहे, m2g हियर इज m2g अपॉन 2 cos theta is greater than coefficient of friction multiply by n value m1g upon 2 multiply by काय असेल sin theta. मग इथं g and g get cancel, 2 and 2 get cancel, we get m2 cos theta mu multiply by m1 into sin theta. जर याला व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं, m2 अपॉन m1 cos theta अपॉन sin theta, पुढे काय असेल इज मच बी ग्रेटर दॅन म्यू. त्यानंतर पुढे येऊन जाणार आहे m2 अपॉन m1 1 अपॉन tan थीटा म्यू असेल. नेक्स्ट येऊन जातं m2 अपॉन m1 म्हणजे 1 अपॉन tan थीटा, आणि याला जर आपण सॉल्व केलं 1 अपॉन tan थीटाला 1 अपॉन
टॅन थिटा म्हणजे m2 अपॉन m2 ची व्हॅल्यू, अगेन 1 अपॉन टॅन थिटा, हे येऊन जातं 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा ग्रेटर दॅन म्यू, दॅट इज टॅन थिटा is again we written as tan square theta is greater than 1 upon mu. मग व्हॅल्यू टाकू. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन तुम्हाला दिलंय, तुम्ही वरती बघू शकता. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन ची व्हॅल्यू किती आहे? 0.04. म्हणजेच या ठिकाणी येऊन जातं tan स्क्वेअर थीटा is greater than 1 upon 0.04. 1 upon 0.04 याला आपण सिम्पली लिहू शकतो, किती असेल? 25. म्हणजेच टॅन थीटा टेक द स्क्वेअर रूट किती असेल? 5. सो या वेने आपलं जे आन्सर येऊन जातं ते आन्सर असेल, सो यू गेट दी आन्सर नंबर फर्स्ट आणि आन्सर इज 5. प्रॉब्लेम एकदम सोपा होता. फक्त तुम्हाला ज्यावेळेस लेफ्ट स्टिक घेता त्यावेळेस त्याच्यावरती अप्लाय होणारे फोर्सेस, नॉर्मल रिॲक्शन, आणि त्यानंतर हे डिस्टन्स, त्यानंतर हा वेट, ऑब्विसली हा वेट किती होता? m1g, आणि याच्यावाला परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे ही लाईन ऑफ ॲक्शन जर असेल आणि हे त्याच्यावाला परपेंडिक्युलर डिस्टन्स जर असेल तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स येऊन जातं l/2 साइन थीटा एवढं, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, आणि हे डिस्टन्स किती होतं? l/2 साइन थीटा. सो सिंपल काय करायचं? बॅलन्सिंग कंडिशन वापरायची लेफ्ट स्टिकसाठी, नंतर बॅलन्सिंग कंडिशन वापरायची राईट स्टिकसाठी. क्लिअर झालं सर्वांना? सोपा होता? ओके, व्हेरी गुड.